सर्वांना जय भीम. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो एक महान संदेश दिलेला आहे त्या संदेशाला अनुसरून अगदी एक अर्ध्या तासामध्ये त्या विषयाच्या अनुषंगानं मांडणी करण्याचा मी प्रयत्न करतो. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून देशभरामध्ये जगभरामध्ये ओळखला जातो. आणि मग याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये 26 जून 1874 मध्ये शाहू महाराजांचा त्या ठिकाणी जन्म झाला. 17 मार्च 1884 ला कोल्हापूर जे संस्थान आहे त्यांचे चौथे शिवाजी यांच्या ज्या पत्नी आहेत आनंदीबाई राणीसाहेब यांनी त्यांना दत्तक त्या ठिकाणी घेतलं. 2 एप्रिल 1894 मध्ये कोल्हापूरची जी काही शिवाजी महाराजांची जी गादी आहे त्या गादीचा वारस म्हणून त्या ठिकाणी शाहू महाराजांची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आली. शाहू महाराजांचं जे उच्च शिक्षण आहे ते उच्च शिक्षण आपण जर बघितलं तर 1886 ते 1889 या कालखंडामध्ये राजकोट या ठिकाणचं जे काही राजकुमार महाविद्यालय आहे त्या ठिकाणी शाहू महाराजांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 1889 ते 1892 या काळामध्ये धारवाड या ठिकाणी शाहू महाराजांनी शिक्षण घेतलं आणि त्यांच्या शिक्षणामधले जे काही विषय होते शाहू महाराजांचे त्याच्यामध्ये इंग्रजी आहे, गणित आहे, भूगोल आहे, प्राथमिक अर्थशास्त्र आहे, या विषयाचा अभ्यास शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलेला आहे. विशेषतः फ्रेझर जे आहेत या फ्रेझर यांची शाहू महाराजांचे गार्डियन ऑफ ट्युटर म्हणून त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली होती आणि गुरु फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू महाराजांची जी काही शैक्षणिक जी जडणघडण आहे ती शैक्षणिक जडणघडण त्या ठिकाणी झालेली आहे. थोडक्यामध्ये शाहू महाराजांच्या जीवन परिचयामध्ये आपण जर बघायचं झालं तर शाहू महाराजांचा जो विवाह आहे 1 एप्रिल 1891 ला बडोद्याचे हे सरदार आहेत गुणाजीराव खानविलकर यांची मुलगी लक्ष्मीबाई यांच्यासोबत शाहू महाराजांचा त्या ठिकाणी विवाह झालेला आहे आणि 6 मे 1922 हा जो दिवस आहे हा देशभरामधील तमाम बहुजन समाजाच्यासाठी अतिशय दुःखाचा दिवस आहे. कारण मुंबई या ठिकाणची जी काही पन्हाळा लॉज आहे त्या पन्हाळा लॉजवर शाहू महाराजांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. शाहू महाराजांचं निधन झालं असलं तरी शाहू महाराजांचा जो काही विचार आहे तो शाहू महाराजांचा विचार हा त्यांच्या कार्याच्या माध्यमातून आपल्या समोर त्या ठिकाणी आहे. शाहू महाराजांनी जे कार्य कोल्हापूर संस्थानामध्ये केलेलं आहे ते कोल्हापूर संस्थानामधलं जे कार्य आहे हजारो वर्ष या देशाला एक प्रकारचं दिशादर्शक अशा प्रकारचं कार्य आहे. केवळ देशालाच नाही आहे तर संपूर्ण जगाने शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानामधल्या कार्याची दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे. ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. कारण आपल्याला माहित आहे की शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये शिक्षणाला त्या ठिकाणी महत्व दिलं. शिक्षणाला महत्व हे शाहू महाराजांनीच दिलं असं नाही आहे तर आपल्याला माहित आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाला महत्व दिलं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे काही मांडणी केली होती की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, त्या अनर्थ एका अविद्येने केले. हा मूलमंत्र हे बहुजन समाजाच्या अधोगतीचं जे काही मूळ आहे ते अविद्येमध्ये आहे आणि म्हणून त्याला एक प्रकारे शिक्षण दिलं पाहिजे ही भूमिका महात्मा ज्योतिराव फुलेंनी घेतली
आणि आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये भिडेच्या वाड्यामधनं त्यांनी शिक्षणाची, विशेषतः मुलींच्या शिक्षणाची सुरुवात त्या ठिकाणी केली. आता ही जी काही भूमिका आहे, ही भूमिका शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये उचलून धरली आणि शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये, आपण जर बघितलं, आज शासकीय वसतिगृह आपल्याला दिसतात, अनेक खाजगी वसतिगृह त्या ठिकाणी दिसतात, पण शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये इतकी वसतिगृह त्या ठिकाणी सुरू केली होती की त्या काळामध्ये कोल्हापूर हे जे काही संस्थान आहे, हे जे शहर आहे, हे वसतिगृहाचं शहर म्हणून त्या ठिकाणी त्याची जगामध्ये एक प्रकारची ओळख शाहू महाराजांनी निर्माण केलेली होती. तर हे करण्याच्या पाठीमागची भूमिका आपल्या लक्षामध्ये येते की संस्थानामधली जी काही शेतकऱ्यांची, गोरगरिबांची जी काही मुलं आहेत, ती शाळा काढल्याच्या नंतर शिक्षण तर शाळेमध्ये घेऊ शकतील, परंतु त्यांची राहण्याची जर सोय त्या ठिकाणी झाली नाही तर त्या शिक्षणापासून वंचित राहतील, ते नाही राहिले पाहिजेत. ही शाहू महाराजांची प्रामाणिक भूमिका आपल्याला त्याच्या पाठीमागे दिसते. आणि म्हणून शाहू महाराजांनी जे काही वसतिगृह, वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या धर्माची वसतिगृह त्या ठिकाणी सुरू केली. शाहू महाराजांना वाटलं होतं सुरुवातीला तरी एकच वसतिगृह सुरू केलं, परंतु त्या ठिकाणी शिकल्याच्या नंतर, एकदा का शिकल्याच्या नंतर हा जो वर्ग आहे, हा अस्पृश्यता पाळणार नाही, ही भूमिका शाहू महाराजांची आपल्याला त्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी दिसून येते. आता जी शाहू महाराजांची भूमिका आहे, तीच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आपल्याला दिसते. आणि म्हणूनच आपण म्हणतो की महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. कारण फुलेंना शिक्षणाच्या बद्दल, बहुजनांच्या शिक्षणाच्या बद्दल जी तळमळ होती, तीच तळमळ आपल्याला शाहू महाराजांना दिसून येते आणि तीच तळमळ आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिसून येते. योगायोग आहे, आज या ठिकाणी आपण 19 जूनला शाहू महाराजांच्यावर आपण लाईव्ह त्या ठिकाणी करतोय आणि मिलिंद महाविद्यालय जे आहे औरंगाबादचं, त्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि आपण बघितलं की त्या मिलिंद महाविद्यालयाच्या परिसराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागसेन वन असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे आणि महाविद्यालयाला मिलिंद हे नाव दिलेलं आहे. त्याच्या पाठीमागची भूमिका शाहू महाराज चा जो काही विचार आहे, तो विचार आपल्याला त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या त्याच्यामध्ये दिसून येतो. कारण बाबासाहेब असं म्हणतात की या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जो काही शिकणारा विद्यार्थी आहे, तो ग्रीक, भारतीय जो काही राजा आहे, जो एक आदर्श विद्यार्थ्याच्या भूमिकेमध्ये, आणि नागसेन जो काही भिक्षू आहे, तो एक आदर्श शिक्षकाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. तर इथला शिक्षक त्या नागसेनाच्या भूमिकेमध्ये असेल आणि इथला विद्यार्थी हा त्या मिलिंदाच्या भूमिकेमध्ये असेल, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून ह्या तिघांचंही काम जर बघितलं तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये, तर आपल्याला एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की हे तिघही शिक्षणावर जास्त त्या ठिकाणी भर देतात, विशेषतः बहुजनाच्या शिक्षणावर त्या ठिकाणी त्यांचा अधिक भर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. शिक्षणाच्या बाबतीत शाहू महाराज अगदी खास करून एका ठिकाणी उल्लेख करतात, शिक्षणाचे नेत आमचा त्या ठिकाणी तल्लोपाय आहे, असं माझं ठाम मत आहे, असं शाहू महाराजांनी त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झालेली नाही असं इतिहास सांगतो. अज्ञानानं बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत, म्हणून सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. ही शिक्षणाबद्दलची जी काही भूमिका आहे, ही भूमिका शाहू महाराज खामगाव या ठिकाणी जे काही अखिल भारतीय शिक्षण परिषद जी भरली होती आणि त्याच्या 11व्या अधिवेशनामध्ये शाहू महाराज त्या ठिकाणी अध्यक्ष पदावरून बोलताना त्यांनी शिक्षणाबद्दलचं जे काही महत्व आहे, ते महत्व त्या परिषदेला अधोरेखित केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. शेतकऱ्यांच्या मुलांना शिकता यावं म्हणून त्यांनी रात्रशाळा सुरू केल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवणार नाहीत, तर त्यांना दंड आकारण्याची त्यांनी सुविधा त्या ठिकाणी केली की त्या दंडाच्या भीतीपुटी ते त्या ठिकाणी मुलांना शाळेमध्ये घालतील. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, एव्हा याच्याही पलीकडे जाऊन जे काही शिक्षणावरचा जो काही खर्च आहे, तो खर्च सुद्धा शाहू महाराज त्या ठिकाणी 5% पेक्षा जास्त जे काही राज्याचं जे काही उत्पन्न आहे, संस्थानाचं जे उत्पन्न आहे, त्याचा एवढा मोठा खर्च शाहू महाराज करत होते.
आपण आता नवीन शैक्षणिक धोरणाची वाटचाल आपण करतोय. आजपर्यंत जर आपण बघितलं तर सेंटर असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल, शाहू महाराज जेवढा 5 ते 6% खर्च करायला सांगतात किंवा केलेला आहे एवढा खर्च शिक्षणावर आपण त्या ठिकाणी आपलं कुठलंही सरकार त्या ठिकाणी करू शकत नाही किंवा केलेलं नाही. शाहू महाराजांची केवळ शिक्षणावरच त्यांचं भर आहे असं नाही आहे, तर हा जो शिकलेला वर्ग आहे तो शिकलेला वर्ग तो नोकरीच्या प्रवाहामध्ये आला पाहिजे. आणि मग हा नोकरीच्या प्रवाहामध्ये आणायचा असेल तर त्याला त्याच्या जागा आरक्षित त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. आणि त्याला आरक्षित जागा ठेवल्याशिवाय त्याला त्या ठिकाणी नोकरीमध्ये प्रतिनिधित्व त्याला मिळणार नाही आहे, ही शाहू महाराजांची भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 मध्ये त्या ठिकाणी आरक्षणाची जी काही घोषणा आहे, राखीव जागा त्या ठिकाणी घोषणा शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलेली आहे. ते करत असताना त्याच्या पाठीमागे शाहू महाराजांनी खूप सुंदर सूत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते म्हणतात, घरात सुद्धा अशक्त आणि लहान मुलासाठी आई केवळ दूध टाकून ठेवते, वेगळं आणि हॉस्पिटलमधील नर्स अशक्तांना खास टॉनिक देते. याच न्यायाने राज्यकारभार करताना दुर्बल घटकांना खास करून न्याय त्यांना द्यावा लागतो. पिढ्यानपिढ्या अज्ञानामध्ये खितपत पडलेल्या मागास जातीमधील उमेदवारांना हजारो वर्ष ज्ञानाची मक्तेदारी बाळगणाऱ्या उच्च जातींच्या स्पर्धेपासून वाचवण्यासाठी मी ही 50% राखीव जागा ठेवण्याची तरतूद केलेली आहे. म्हणजे ज्या वेळेस राखीव जागांची तरतूद शाहू महाराजांनी केली त्यावेळेस शाहू महाराजांच्यावर टीका लोकांनी करायला सुरुवात केली. विशेषतः प्रस्थापितांनी टीका करायला सुरुवात केली. आणि प्रस्थापितांनी टीका करायला सुरुवात केल्याच्या नंतर शाहू महाराज त्यांना या पद्धतीने उत्तर त्या ठिकाणी देतात. यावरून शाहू महाराजांना अस्पृश्यांच्या त्या ठिकाणी आणि याबरोबरच शेतमजूर असतील, शेतकरी असेल, जो काही वंचित घटक आहे की याच्या शिक्षणाच्या बद्दलची जी काही तळमळ आहे ती शाहू महाराजांची आपल्याला त्याच्या माध्यमातून दिसून येते. शाहू महाराज त्या ठिकाणी आपल्या संस्थानामध्ये शिक्षण असेल, आरक्षण असेल, या दोनच मुद्द्यावर काम न करता थांबत नाहीत. तर शाहू महाराजांनी त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये जे काही शेती आहे त्या शेतीचं सर्वेक्षण केलेलं आहे. त्याचं जे काही इरिगेशन आहे याचा त्यांनी सर्वे केलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षामध्ये आलेली आहे की याला पाणी पुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की राधानगरी सारखा जो काही प्रकल्प आहे, भोगावती नदीवर जे काही धरण आहे, जे काही नैसर्गिकरित्या अगदी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त पाणी त्या ठिकाणी साठवता येईल, हे तंत्रज्ञान शाहू महाराजांनी वापरलं आणि राधानगरीचा प्रकल्प त्या ठिकाणी हातामध्ये घेतला, धरणाचा प्रकल्प हातामध्ये घेतला. तो त्यांच्या हयातीमध्ये त्यांना पूर्ण करता आला नाही, परंतु बऱ्यापैकी पाणी त्यांना साठवता आलं. नंतर राजाराम महाराजांनी ते धरण त्या ठिकाणी पूर्ण केलं. आणि म्हणून आज जे काही कोल्हापूरमध्ये जे काही चित्र आपल्याला दिसतं, महाराष्ट्रामधल्या इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये कोल्हापूर जिल्हा हा पुढारलेला आपल्याला जो काही दिसतो, त्याच्या पाठीमागे शाहू महाराजांची ही जी काही दूरदृष्टी आहे ती दूरदृष्टी त्याला जबाबदार आहे. आणि ती दूरदृष्टी असल्यामुळेच कोल्हापूर जिल्हा एक वेगळा जिल्हा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्या काळामध्ये आणखीन एक असं होतं की जो काही शेतकऱ्यांचा वर्ग होता की त्याच्यामध्ये शेती आपण करतो याच्याबद्दल कुठंतरी ते स्वतःला कमी समजायचे. आणि याच काळामध्ये शाहू महाराजांना एका कुर्मी परिषदेचं निमंत्रण आलेलं होतं उत्तर भारतामध्ये. आणि त्या कुर्मी परिषदेला शाहू महाराज उपस्थित राहिले आवर्जून. आणि मग तिथं जो काही हा वर्ग आहे, हा जो कुणबी वर्ग आहे की याच्यामध्ये जी काही न्यूनगंडाची भावना त्या ठिकाणी निर्माण झालेली होती, ती भावना त्या ठिकाणी बदलवण्याचा प्रयत्न ते करतात. त्याचं म्हणतात, प्रिय क्षत्रिय बंधू, मी तुमच्यापैकीच एक आहे. मला मजूर समजा किंवा शेतकरी समजा. माझे वडील हाच धंदा करीत होते. जे काम माझे पूर्वज करीत होते तेच काम करणाऱ्या लोकांचा अध्यक्ष होण्याकरिता मला आज आपण बोलावले आहे. याचा मला अत्यंत आनंद होत आहे. याच्या पुढे शाहू महाराजच्या परिषदेमध्ये असं म्हणतात, कृषी कर्म इतका पवित्र आहे की वैदिक काळामध्ये वर्षातून एकदा चक्रवर्ती राजा आणि त्याचा मंत्री सुद्धा त्या ठिकाणी काय करायचा, तो नांगर हाकीत असत. ज्याच्या योगानं भूमीमध्ये एक दाण्या टाकून हजारो दाणे मिळतात व ज्या कृषी कर्मावर सारी मनुष्यजात उपजीविका करते ते कृषी कर्म हलके अथवा वाईट मुळीच नाही. मी माझ्या युवराजाला कृषी विद्या शिकवण्याकरिता विलायतला आणि अलाहाबादला कृषी स्कूलमध्ये पाठवले आहे. आपल्याला माहित आहेच की कृषी कर्मापासून दुहेरी उन्नती होते. स्वतःला सुख मिळून सर्व मनुष्य जातीलाही सुख मिळते. कृषी कर्माबरोबरच पशुपालन व
कृषीकर्माबरोबरच पशुपालन ही पुष्कळ काम करायचं आहे. दूध तूप वगैरेची समृद्धी देशामध्ये झाली पाहिजे. कृषीकर्म करताना क्षात्र तेजाला कोणत्याही बाधा येत नाही आहे आणि मनुष्य समाजाची जी काही मुख्य उन्नती त्याच्यावर अवलंबून आहे आणि ते कर्म करणारे नीच आहेत हे मुळीच मला पटत नाही. म्हणजे जो ह्या देशामधला जो शेती जो काही करणारा वर्ग आहे तो स्वतःला कमी जो समजत होता ते त्याला त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम, त्याला एक प्रकारची प्रेरणा देण्याचं काम, त्याला बळ देण्याचं काम शाहू महाराज क्षत्रिय कुर्मी परिषदेला उपस्थित त्या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी उपस्थित राहून ते आपली भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचं काम करतात. आता हीच भूमिका आपल्याला महात्मा ज्योतिराव फुलेंची दिसते. कारण जो काही आसूड त्यांनी ओढण्याचं काम केलं प्रस्थापित व्यवस्थेवर शेतकऱ्यांच्या आसूडच्या माध्यमातून आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुद्धा ही भूमिका त्या ठिकाणी मांडली की त्यांच्या अधोगतीचं कारण काय आहे, त्यांच्या शोषणाचं कारण काय आहे हे त्या आसूडच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुलेंनी शोधण्याचं काम केलं. ते शाहू महाराजांनी सुद्धा अशी भूमिका हे कुर्मी परिषद असेल किंवा वेगवेगळ्या परिषदेच्या माध्यमातून शाहू महाराजांनी भूमिका घेतलेली आहे. शाहू महाराज हे राजे असल्यामुळं त्यांना विलायतेला त्यांचं जाणं येणं व्हायचं. ते विदेशामध्ये जायचे आणि विदेशामध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्या दौऱ्यामध्ये हमखास त्या देशामध्ये शेती क्षेत्रामध्ये असणारे जे काही वेगवेगळे प्रयोग आहेत ते प्रयोगाला ते भेट द्यायचे. मधुमक्षिका पालन असेल किंवा भुजरगड पेट्यामध्ये जर आपण जर बघितलं तर जो काही आसाममध्ये आपण चहाचे मळे बघतो ते मळे उभं करण्याचं काम शाहू महाराजांनी भुजरगडच्या त्या भागामध्ये शाहू महाराजांनी करण्याचं काम केलं होतं. तेव्हा एवढंच नाही आहे, ती शेती प्रदर्शनं शाहू महाराजांनी भरवली. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याच्या हेतूनं वेगवेगळे फंड शाहू महाराजांनी उभारले होते आणि त्यांना शून्य व्याजदरानं असेल ते कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम शाहू महाराज त्या ठिकाणी करत होते. केवळ शेतीच नाही आहे तर शाहू महाराजांनी सहकार हा जो काही भाग आहे की याच्यामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी आपली भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे. आणि मग सहकाराच्या संदर्भामध्ये शाहू महाराज म्हणतात समाजात शासकीय यंत्रणेद्वारे उद्योग सुरू करण्याऐवजी लोकांनी पुढे येऊन सहकारी तत्वावर उद्योग सुरू करावे. कारण शाहू महाराजांना माहित होतं की सरकारच्या मर्यादा आहेत आणि सरकारच्या मर्यादा आहेत किंवा सरकारला दूरदृष्टी असेलच असं नाही किंवा सरकारला लोकांच्या हिताचा विचार असेलच असं नाही. त्याच्यामुळे लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि लोकांनी पुढे येऊन स्वतःच्या उन्नतीचा मार्ग स्वतः शोधला पाहिजे. आणि म्हणून शाहू महाराजांनी सहकाराच्या संदर्भामधली जी काही भूमिका आहे ती भूमिका त्यांनी मांडली. ते मांडलीच नाही आहे तर 1906 मध्ये कोल्हापूर या ठिकाणी कापड गिरणीचं जे काही उद्घाटन आहे ते उद्घाटन शाहू महाराजांनी केलं आणि त्या ठिकाणी शाहू महाराजांनी ही भूमिका मांडली की लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि पुढे येऊन सहकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्योग लोकांनी सुरू केलं पाहिजे. केवळ शाहू महाराज इथं थांबत नाही आहे तर कामगारांनी सहकार तत्वावर चालणाऱ्या पतपेढ्या प्रत्येक चाळीमध्ये कारखान्यामध्ये काढाव्यात. ही भूमिका शाहू महाराजांनी 1918 मध्ये मुंबई कामगार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केलेली आहे. आता इथं आपल्याला एक साम्य दिसतं शाहू महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या ठिकाणी सहकारी शेतीचा जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला त्या ठिकाणी समोर ठेवला होता आणि तो त्यांना माहित होतं की डॉक्टर बाबासाहेबांनी 1918 मध्ये स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड द रेमेडीज हा काही निबंध लिहिला आणि तो प्रसिद्ध झाला की त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी पहिल्यांदा आपण बघूया की या देशामधल्या जो काही शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत तो त्यांनी पुढे आणण्याचं काम केलं होतं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शेत जमिनीचं तुकडीकरण ही समस्या नाही तर त्या शेतीवर उपलब्ध असणारी भांडवलाची कमतरता ही त्याची खरी समस्या आहे. आणि जमिनीचं क्षेत्र मोठं असणं म्हणजे ती उत्पादक जमीन आहे असं म्हणता येत नाही. तर क्षेत्र कमी जरी असलं आणि त्याच्यावर भांडवलाची जर उपलब्धता जर चांगली असेल तर ती उत्पादक जमीन आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि मला याच्यावर एकच सोल्युशन त्यांनी सांगितलं की शेतीवर असणारा जो काही अतिरिक्त लोकसंख्येचा ताण आहे तो कमी करायचा असेल तर देशामध्ये जलद औद्योगिकरण झालं पाहिजे, जलद इंडस्ट्रियलायझेशन त्या ठिकाणी देशामध्ये झालं पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मांडली होती.
याच्या पुढे आपण जर बघितलं बाबासाहेबांनी स्टेट अँड मायनॉरिटीज मध्ये, की बाबासाहेबांनी शेती हा राज्याच्या मालकीचा उद्योग असावा, तो सरकारच्या मालकीचा शेती हा उद्योग असावा, आणि मग सरकारने त्याच्यावर गावची मालकी असावी आणि गावामधल्या लोकांना समान पद्धतीनं ती कसण्यासाठी दिली जावी. सरकारला भरण्याचा जो काही सारा आहे तो त्याच्यातनं वजा केल्याच्या नंतर सगळं उत्पन्न त्याच्यामध्ये त्यांनी वाटून त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. पण बाबासाहेबांच्या असं लक्षामध्ये आलं की माणूस हा जमिनीवर प्रिय एवढं हे करतो आणि तो सजासजी सोडायला तयार होणार नाही आहे. आणि म्हणून आपण बघितलं की बाबासाहेबांनी एक दुसरा त्याला सूत्र दिलं होतं की सहकारी तत्वावर लोकांनी एकत्र यावी, आणि जो शेतजमिनीचा आकारमान आहे, जे लोकांनी सांगितलं होतं त्या काळामधल्या विचारवंतांनी की ते वारसा हक्काच्यामुळे ते कमी व्हायला लागलेलं आहे, तर बाबासाहेबांनी त्याला सांगितलं होतं की वारसा हक्काच्यामुळे नाही आहे, तर त्याला दुसरा पर्याय उपलब्ध नाही आहे, आणि म्हणून तो तिथं काम करतोय. त्याला पर्याय उपलब्ध करून दिला, त्याला रोजगार उपलब्ध करून दिला, त्याला जर उद्योग धंद्यामध्ये त्याला जर उपलब्ध करून दिला तर तो त्याचं तुकडीकरण करणार नाही, ही भूमिका जी बाबासाहेबांनी घेतली होती. आणि त्याला सहकारी शेतीचा जो काही त्यांनी पर्याय दिलेला होता, ती भूमिका शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांच्या आपल्याला त्याच्यामध्ये साम्य आपल्याला दिसायला लागतं. दुसरा मुद्दा आहे की शेतीच्या संदर्भामध्ये की महारत्नाची एक पद्धत अस्तित्वामध्ये होती, आणि त्याच्यामध्ये महाराजांना शेतीचा तुकडा आणि थोडंसं धान्य याच्या बदल्यामध्ये 24 तास काम करावं लागायचं, 24 तास शासकीय ड्युटी करावी लागायची. आणि तो आजारी असेल तर त्याच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना ते 24 तास ड्युटीवर हजर राहावं लागायचं. आणि ही एक त्यांच्या महाराजांच्या गुलामीची ती पद्धत त्या काळामध्ये अस्तित्वात होती. आणि मग ज्यावेळेस शाहू महाराजांनी बाबासाहेबांचं त्या ठिकाणी संवाद ज्यावेळेस व्हायचा त्यावेळेस बाबासाहेबांनी शाहू महाराजांना सजेस्ट केलं होतं की महाराजांच्या उन्नतीचा जर मार्ग जर आपल्याला असेल तर ही महार वतनाची जी पद्धत आहे ती बंद केली पाहिजे. आणि तेवढाच आधार घेऊन आपल्याला माहित आहे की शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये जी काही महार वतनाची जी पद्धत आहे ती बंद करण्याचा त्या ठिकाणी निर्णय शाहू महाराजांनी घेतला. कारण एवढ्याशा त्या जमिनीच्या तुकड्यासाठी ते लाचार झाले होते, ते गुलाम झाले होते, ही बाबासाहेबांची त्या ठिकाणी भूमिका होती. आणि त्याला त्यातून पहिल्यांदा बाहेर काढला पाहिजे, त्यातून बाहेर काढल्याशिवाय तो उन्नती करणार नाही, स्वतःची प्रगती करणार नाही. त्याला सुद्धा शाहू महाराजांची जी भूमिका आहे ती बाबासाहेबांची भूमिका आहे ती शाहू महाराज त्या ठिकाणी उचलून धरतायत आणि या लोकांच्या ह्याच्यासाठी शाहू त्या ठिकाणी काम करतायत. आणखीन कुठला मुद्दा आहे की खोटी पद्धती अस्तित्वामध्ये होती त्या काळामध्ये. जो कुलाबा त्या काळातला जो काही जिल्हा होता की या भागामध्ये खोटी पद्धती अस्तित्वामध्ये होती. म्हणजे याच्यामध्ये काय होतं तर त्या रयतवारी सारखं जो काही शेतीचा जो काही सारा आहे हा डायरेक्ट सरकारकडे जमा न करता तो सारा खोट्याला गोळा करण्याचे अधिकार होते. आणि मग हा खोट शेतकऱ्यांच्याकडनं काय करायचा की ते जास्त सारा कलेक्ट करायचा, सरकारला ठरलेला सारा भरायचा आणि उरलेला जास्तीचा तो आपल्याकडे ठेवून घ्यायचा. याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत होतं आणि शेतकरी आंदोलनाला उठला होता. त्या काळामध्ये देशामध्ये सगळ्यात मोठा जो काही शेतकऱ्यांचा संप आहे तो बाबासाहेबांनी घडवून आणला होता. आणि तो संप बाबासाहेबांनी जवळपास 4-5 वर्ष हा जो काही शेतकरी आहे तो त्या ठिकाणी संपावर होता. आणि ह्याच काळामध्ये बघितलं की खोताचे खून सुद्धा झाले होते, 2-3 खोताचे खून झाले होते. आणि खोत आणि शेतकऱ्यांच्या मध्ये जो काही संघर्ष शिगेला पोहोचला होता त्याच्यात मध्यस्थी करण्याचं काम त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलं आणि खोताला सुद्धा वाचवण्याचं काम केलं. आणि त्या ठिकाणी खोटी पद्धती रद्द करण्याचं जे काही बिल पुढे आणलं आणि त्याला पर्याय सुद्धा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी दिलेले होते. म्हणजे शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला सारखेपणा दिसतो. ते एका विशिष्ट घटकासाठी काम करतायत, ते बाबासाहेब ज्या घटकासाठी काम करतायत त्याच घटकासाठी शाहू महाराज काम करतायत आणि त्याच घटकासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि म्हणून 1920 मध्ये कोल्हापूर आर्य क्षत्रिय समाज परिषदेमध्ये बोलताना त्या ठिकाणी शाहू महाराज म्हणतात या काळात बहुजन समाजाच्या हाती सत्ता त्या ठिकाणी गेली पाहिजे. म्हणजे या पद्धतीनं की बहुजन समाजाच्या हातामध्ये सत्ता गेली पाहिजे, बहुजन समाज हा शिकला पाहिजे, बहुजन समाज हा गुलामीतून मुक्त झाला पाहिजे. आपल्याला माहित आहे की गंगाराम कांबळे यांना हॉटेल सुरू करून शाहू महाराजांनी दिलं होतं की ज्या काळामध्ये अस्पृश्यतेचा कळस होता ते आजही संपली आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. पण त्या काळामध्ये गंगाराम कांबळेंना शाहू महाराज चहाचं दुकान त्या ठिकाणी काढून देतात, हॉटेल सुरू करून देतात. चहा प्यायला कोणी जात नाही म्हणून शाहू महाराज स्वतः तिथं त्या ठिकाणी चहा प्यायला जातात.
आपल्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना ते प्यायला भाग पाडतात. गंगाराम कांबळे तर केवळ चहाचं हॉटेल नाही चालणार म्हणून त्याला सोडा वॉटरचं मशीन घेऊन देतात. म्हणजे त्याच्यामध्येच आणखीन काही सुविधा उपलब्ध करून देऊन एखाद्या अस्पृश्य समाजामधल्या गंगाराम कांबळेसारख्या माणसाला ते उभं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शाहू महाराज करतात. ही खूप मोठी आणि खूप महत्वाची अशी जमेची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी शाहू महाराजांच्या बद्दल सांगता येते. आणि म्हणून शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं जे नातं आहे ते अतिशय वेगळं नातं आहे. ते वैचारिक नातं आहे. आणि या अनुषंगानं आपण जर बघितलं तर शाहू महाराजांना एक गोष्ट त्या काळामध्ये लक्षामध्ये आली होती की अस्पृश्य समाजामधील भीमराव आंबेडकर हा एक युवक विलायतेला विदेशातनं तो शिकून आलेला आहे आणि त्याला खूप आनंद झाला. आणि आनंद झाला म्हणून बाबासाहेबांना भेटण्यासाठी ते त्या ठिकाणी मुंबईला त्या ठिकाणी गेलेले आहेत. केवळ एवढंच नाही आहे तर शाहू महाराजांनी आपल्याला बघितलं की 1919 मध्ये त्या ठिकाणी मुंबईला गेल्याच्या नंतर शाहू महाराजांनी मूक नायक नावाचे जे काही पाक्षिक आहे ते पाक्षिक बाबासाहेबांना सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी 2,500 रुपयाचा चेक दिलेला आहे. ती रक्कम आज काही लाखामध्ये होते आणि त्याच रकमेच्या बळावर त्या मत्तीच्या बळावर मूक नायकचा जो काही पहिला अंक आहे 31 जानेवारी 1920 ला त्या ठिकाणी निघालेला आहे. म्हणजे बाबासाहेबांना वर्तमानपत्र काढण्यास मदत करून की जो मूक समाज आहे या देशामधला महाराष्ट्रामधला की ज्याचा आवाज नाही आहे की ज्याचं त्या समाजाचा एक आवाज बनण्यासाठी आवाज उठवण्यासाठी त्या ठिकाणी मूक नायकला ते त्या ठिकाणी मदत करतात. आणि याबरोबरच या बाबासाहेब आंबेडकर यांना कोल्हापूरला येण्याचे निमंत्रण देतात आणि बाबासाहेबांचा सत्कार सुद्धा करतात. स्वतःच्या मोटारीमध्ये बाबासाहेबांना घेऊन फिरतात आणि बाबासाहेब त्या सत्कार समारंभामध्ये अशी भूमिका मांडतात. धार्मिक आणि सामाजिक कार्याचे अधिष्ठान बनलेल्या कोल्हापूरवर जर कोणी कलंकित भावनेने शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करील तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी मी प्राणपणाने लढेन. शाहू महाराजांचं जे कार्य आहे हे कार्य हे बाबासाहेबांना एवढं भावलेलं होतं. आणि मग शाहू महाराजांच्या त्या कार्यपद्धतीवर शाहू महाराजांच्या राज्यकारभार करण्याच्या पद्धतीवर त्या काळामध्ये जे काही सनातनी आहेत ते त्यांनी शिंतोडे उडवण्याचं काम केलं होतं. त्याला कलंकित करण्याचं काम केलं होतं. त्यामुळे बाबासाहेब कोल्हापूरमध्ये सत्कार समारंभामध्ये बोलताना असं म्हणतात की जर कोणी अशा प्रकारचे शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी मी स्वतः प्राणपणाने त्या ठिकाणी लढायला तयार असेल. हे नातं बाबासाहेबांचं आणि त्या ठिकाणी शाहू महाराजांचं. पुढला जो काही महत्वाचा प्रसंग आहे की माणगाव ही जी काही परिषद आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे 21 आणि 22 मार्च 1920 रोजी जे माणगाव परिषद भरली होती आणि ती माणगाव परिषद त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या परिषदेला त्या अध्यक्षस्थानी त्या ठिकाणी आहेत आणि शाहू महाराज त्या परिषदेला त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि मग त्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी जे काही मत व्यक्त केलेलं आहे हे आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे किंवा अस्पृश्यांचे पुढारी नाही आहेत तर एक वेळ अशी असेल की ते संपूर्ण देशाचे त्या ठिकाणी पुढारी असतील. आणि हे खरं ठरलेली गोष्ट आहे की आज बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचे पुढारी आहेत असं नाही आहे तर संपूर्ण जगानं बाबासाहेबांचं जे काही नेतृत्व आहे जे वैचारिक नेतृत्व आहे ते स्वीकारलेलं आहे. बाबासाहेबांचा विचार जगाने संपूर्ण स्वीकारलेला आहे आणि हे शाहू महाराजांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली भूमिका आहे. आणि मग याच माणगाव परिषदेमध्ये काही ठराव त्या ठिकाणी करण्यात आले होते आणि त्या ठरावामध्ये जे काही 15 ठराव आहेत त्याच्यामध्ये महत्वाचा जो काही ठराव आहे तो आपल्या आजच्या विषयाच्या अनुषंगाने आहे. त्याच्यामध्ये दुसरा ठराव आहे श्रीमंत शाहू महाराज शाहू छत्रपती सरकार इलाखा करवी यांनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेने हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचं सत्कृत्य आरंभलं आहे. याबद्दल त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीनं सणाप्रमाणे साजरा केला पाहिजे
असं या परिषदेचं मत आहे. हा ठराव माणगाव परिषदेमध्ये त्या ठिकाणी करून घेतला गेलेला आहे आणि बाबासाहेबांनी संपूर्ण बहिष्कृत समाजाला सांगितलं की शाहू महाराजांची जयंती ही सणाप्रमाणे साजरी करा. आणि निश्चितपणे तेव्हापासून जो महाराष्ट्राचा देशभरामधला आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये असणारा जो काही बहिष्कृत समाज आहे, तो बहिष्कृत समाज शाहू महाराजांची जयंती आपल्याला साजरी करताना दिसतो आणि ती जयंती सणाप्रमाणे साजरी करताना आपल्याला दिसतो. एक प्रकारचा उत्सव असतो आणि तो उत्सव शाहू महाराजांची जयंती त्या ठिकाणी साजरी केली जाते. केवळ शाहू महाराजांचं आणि बाबासाहेबांचं नातं हे इथपर्यंतच सीमित नाही आहे, तर त्याच्या पूर्वी सुद्धा ते सुरू आहे. नुकतंच आपल्याला माहित असेल की शाहू महाराजांच्या गादीचे जे काही वारस आहेत, आता जरी राजेशाही नसली तरी शाहू महाराजांचे जे काही विचारांचे वारस आहेत, म्हणून आताचे जे काही शाहू महाराज आहेत सध्या विद्यमान, ते शाहू महाराज लोकसभेला थांबले निवडणुकीला आणि लोकसभेला थांबल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांचे जे नाते रक्ताचे नाते तर आहेतच, पण त्याच्याही पलीकडं या देशामधले विचाराचे एकमेव वारस म्हणून आपण ज्यांच्याकडे बघता येईल ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसला सांगितलं होतं की तुमच्या 7 सीट आम्हाला सांगा, की त्या 7 सीटवर मी काँग्रेसला मदत करायला तयार आहे. ही घोषणा बाळासाहेबांनी मीडियाच्या माध्यमातून केल्याच्या नंतर सध्याचे जे शाहू महाराज आहेत त्यांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे ते राज्यसभेवर खासदार होते आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे किंवा गडकिल्ल्याचं संरक्षण झालं पाहिजे आणि म्हणून शिवराज्याभिषेक महोत्सव रायगडावर करणारे संभाजीराजे त्याने बाळासाहेब आंबेडकरांना फोन केला आणि फोन केल्याच्या नंतर म्हणजे ही घटना संभाजीराजेंनी स्वतः सांगितलेली. म्हणजे जे त्यावेळेस प्रचाराच्या दरम्यान गडिंग्लज या ठिकाणी आले होते आणि आम्ही एक 15-20 लोक जे काही सुशिक्षित गडिंग्लज मधले लोक आहेत ते एकत्र आम्ही आलो आणि तिथं संभाजी महाराज आमच्या भेटीसाठी आमच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. त्यावेळेस संभाजी महाराजांनी सांगितलं की बाळासाहेबांनी एक फोन केला फक्त आणि बाबासाहेबांचं आणि शाहू महाराजांचं जे नातं आहे, आपल्या कुटुंबांचं हे वेगळं नातं आहे, हे वैचारिक नातं आहे, महाराष्ट्राला दिशा देणारं नातं आहे आणि त्यामुळं काँग्रेस आपल्याला कुठल्या सीट देईल नाही देईल हा तुमचा प्रश्न आहे, पण तुम्ही शाहू महाराजांना त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर करावा असे मी आपल्याला त्या ठिकाणी विनंती करतो. बाळासाहेबांनीही त्या ठिकाणी संभाजीराजे सांगितलं की माझा फोन दिल्याच्या नंतर बाळासाहेब सुद्धा अचंबित झाले आणि माझा फोन मी नेमकं काय बोलणार आहे हे त्यांना कदाचित माहिती नसावं आणि लागलीच त्यांनी सांगितले की आम्ही निर्णय घेतो आणि मला वाटते 4-4:30च्या दरम्यान त्याच दिवशी बाळासाहेबांनी बैठक घेतली आणि बैठक घेऊन त्यांनी डिक्लेअर केलं, म्हणजे जिल्हा कार्यकारिणी असेल, विभागीय कार्यकारिणी असेल आणि राज्य कार्यकारिणीच्या समोर हा संभाजीराजेंचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. त्या तिन्ही कार्यकारिणींनी त्या ठिकाणी मान्यता दिली आणि बाळासाहेबांनी जाहीर केलं की आमचा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हा शाहू महाराजांना असेल. शाहू महाराज हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. काँग्रेस बाळासाहेबांना जवळ न्यायला तयार नाही आहे. अकोल्यामध्ये काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे. तर अशाही परिस्थितीमध्ये केवळ शाहू महाराजांचं आणि बाबासाहेबांचं जे नातं आहे ते नातं टिकवण्यासाठी, तो विचार टिकवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी शाहू महाराजांना पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर सर्वाधिक मतं घेऊन त्या ठिकाणी शाहू महाराज विजयी झालेले आहेत आणि त्या विजयामध्ये हा मोठा वाटा हा बाळासाहेब आंबेडकरांचा आणि वंचित बहुजन आघाडीचा आहे. हे शाहू महाराजांनी मान्य केलेलं आहे, संभाजी महाराजांनी मान्य केलेलं आहे, एव्हाना महाराष्ट्रानं ते त्या ठिकाणी मान्य केलेलं. म्हणजे या पद्धतीने जो काही शाहू महाराज आणि हा जो बहिष्कृत समाज आहे की याचं एक प्रकारचं वेगळं नातं आहे. आज महाराष्ट्रामधलं जर बघितलं तर संपूर्ण त्या ठिकाणी बहिष्कृत समाजामध्ये जो त्या काळचा बहिष्कृत समाज आहे, बहुजन समाज आहे की त्याच्या घरामध्ये शाहू महाराजांचा फोटो नाही असं आपल्याला सापडत नाही. शाहू महाराजांची जयंती जेवढी बाबासाहेबांची जयंती जेवढ्या ताकदीनं हा बौद्ध समाज करतो तेवढीच आणि त्यापेक्षा जास्त ताकदीनं सणाप्रमाणे शाहू महाराजांची जयंती त्या ठिकाणी साजरी करतो आणि ती आपण केली पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे. बाबासाहेबांनी आपल्याला एक दिशा दिलेली आहे. त्या दिशेनं आपण येणारी जी काही जयंती आहे शाहू महाराजांची आपण त्या ठिकाणी साजरी करावी. शाहू महाराजांच्या विचारानं, बाबासाहेबांच्या विचारानं हा जो काही आपला जो उन्नतीचा मार्ग आहे तो आपल्याला पुढे त्या ठिकाणी घेऊन जावा
बहुजन संघटक जे काही फेसबुक चॅनल आहे त्या माध्यमातून आपण जर बघितलं तर राहुल खांडेकर असतील, सर्वजित बनसोडे असतील, खूप मोठं व्यासपीठ, एक खूप मोठा हा बहुजनांचा मीडिया त्यांनी उभा केलेला आहे आणि या माध्यमातून शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा, जवळपास महिनाभर या अनुषंगानं वेगवेगळ्या लोकांना घेऊन ते मांडणी करतायत. ही खूप कौतुकास्पद बाब आहे. मी पुनश्च एकदा बहुजन संघटकच्या सर्व त्या वैचारिक श्रोत्यांना धन्यवाद देतो. अतिशय तांत्रिक सगळ्या गोष्टी असताना फेसबुकवरनं मला लाईव्ह होता येत नसताना सुद्धा राहुल खांडेकरजी यांनी त्या ठिकाणी मला एक व्यासपीठ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांनी आंबेडकरांनी दिलेला जो काही संदेश आहे या अनुषंगाने मला मांडणी करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो.